नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। 2024 हे वर्ष इलेक्शनचे वर्ष आहे, त्याच्यामुळे काही भरत्या थांबलेल्या आहेत, काही नोटिफिकेशन आलेले होते किंवा जाहिरात आलेली होते, काही जणांनी फॉर्म भरलेले आहे, काही जणांचे एग्जाम पेंडिंग आहे आणि काही जण जाहिरातीची वाट बघत आहे। या फेजमध्ये मागच्या वर्षीपासून म्हणजे मागच्या साधारण एंडिंगपासून म्हणजे 2023 एंडिंगपासून बऱ्यापैकी जाहिराती येण्यास सुरुवात झालेली होती। आता सध्या ब्रेक लागलेला आहे। त्यामध्ये महावितरणची ॲड सध्या पेंडिंगमध्ये आहे, म्हणजे सध्या त्याचं लास्ट डेट 20 जून यांनी दिलेली आहे फॉर्म सबमिशनची। त्यामध्ये अकाउंट असिस्टंट असेल, त्याच्यामध्ये तुमचं जेई असेल, एई असेल, डिप्लोमा डिग्री बेस इलेक्ट्रिकल वगैरे, सिव्हिल वगैरे आणि प्लस ITI बेसवर इलेक्ट्रिशियन वायरमन बेसवर अतिशय मोठी वॅकन्सी म्हणजे 5347 पदांची वॅकन्सी इथे आलेली आहे। ठीक आहे, तर त्याची तयारी विद्यार्थी मित्रांची चालूच असेल आणि प्लस महाट्रान्सकोमध्ये एईची जे काही भरती आता पेंडिंग आहे आणि प्लस विद्युत सहाय्यक पारेषण साधारण 1900 पोस्ट पेंडिंग आहे। तर त्याच्यामध्ये SEBCचा जो मुद्दा आलेला आहे त्याचा अपडेट आपण वरचेवर आपल्या चॅनलद्वारे इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलद्वारे आणि टेलिग्राम चॅनल इंजिनियर अमोलद्वारे आपण माहिती वरचेवर देतच राहतो। ठीक आहे, त्यामध्ये आणखी बऱ्याच ॲड पेंडिंग आहेत किंवा जाहिराती पेंडिंग आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ॲड म्हणजे BMCची ॲड आहे, ती सुद्धा पेंडिंग आहे। ती पुढल्या म्हणजे बघा आता हे जे काही आता जून महिना आहे तर जून महिन्याच्या नंतर म्हणजे इयर एंडिंगपर्यंत शक्यता आहे की ती जाहिरात येण्याची भरपूर मोठी शक्यता डिप्लोमा डिग्री बेसवरच्या वॅकन्सी आहेत इलेक्ट्रिकल सिव्हिल मेकॅनिकलसाठी। ठीक आहे, आणि बाकी SSCची वगैरे ऑलरेडी आलेली आहे आणि बाकीसुद्धा वॅकन्सी सध्या पेंडिंग आहेत। MIDCचं जे पंप ऑपरेटरचं जे ITIच्या वॅकन्सी आहे त्यासुद्धा त्याचीसुद्धा एक्झाम पेंडिंग आहे। बरेचसे एक्झाम सध्या आहे आणि पुढेसुद्धा वॅकन्सी येणारच आहे। तर मित्रांनो, या सर्व एक्झाममध्ये जो कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे तुमचं नॉन टेक्निकल म्हणजे मॅथ्स, रिजनिंग आणि रिजनिंगमध्ये वर्बल, नॉन वर्बल। ठीक आहे, मुख्यत्वे महानिर्मितीसाठी जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहे टेक्निशियन 3 या वॅकन्सीसाठी साधारण 800 वॅकन्सीची जाहिरात आलेली आहे किंवा एक शॉर्ट नोटीस आलेली आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये। जून किंवा जुलैमध्ये कुठल्याही महिन्यामध्ये किंवा कुठल्याही दिवशी ही जाहिरात पब्लिश होऊ शकते किंवा त्याचं फॉर्म सबमिशन सुरू होऊ शकतं। मेनली ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर आणि बाकी बरेचसे तिथे ट्रेड्स अवेलेबल आहेत। आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यावर एक व्हिडिओसुद्धा दिलेले आहे। साधारण 10 ते 12 ट्रेड्स इथे अलाउड आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केलेली असेल। त्यामध्ये स्पेशली नॉनटेकचा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये 25-25-25 असे ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित, बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तामध्ये रिजनिंग, वर्बल आणि नॉन वर्बल असं पूर्ण सिलेबस आहे। प्लस महावितरणमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जे काय आता पुढे एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये ITI डिप्लोमा बेस किंवा डिग्री बेस वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा नॉन टेक्निकलचं वेटेज चांगलं आहे। 40 प्रश्न 20 मार्क रिजनिंगसाठी आहे, 20 प्रश्न 10 मार्क हे ॲप्टिट्यूडसाठी म्हणजे अंकगणितसाठी आहे। ठीक आहे, अतिशय टर्निंग पॉईंट असतो नॉन टेक म्हणजे अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो मित्रांनो या सिलेक्शनमध्ये। विद्यार्थी मित्र त्यालाच थोडंसं कमी लेखतात आणि टेक्निकलकडे जास्त वळतात। टेक्निकलचा अभ्यास आवश्यकच आहे, नो डाऊट, परंतु नॉन टेक्निकलचा अभ्याससुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही नॉन टेक्निकलचा अभ्यास कसा काय करता किंवा त्यावर किती प्रॅक्टिस करता, कसे तुमचे फॉर्म्युलेज वगैरे सगळे पाठ आहेत किंवा कसं तुमचं तिथलं रिव्हिजन चांगली आहे किंवा प्रॅक्टिस चांगली आहे त्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड असतं मित्रांनो। आणि बऱ्याचशा गोष्टी त्या अनुषंगाने तुम्हाला करणं आवश्यक असतं। ठीक आहे, ती तुम्हाला नॉन टेकची गरज आहे। त्या रिलेटेड मी ऑलरेडी काही दिवसापूर्वी एक अनाउन्समेंट केलेलं होतं की आपण पुढे नॉन टेक्निकलचा एक कोर्स सुरू करणार आहे। त्याच्यामध्ये मॅथ्स, रिजनिंग आणि रिजनिंगमध्ये वर्बल आणि नॉन वर्बल म्हणजे तुम्हाला असा कोर्स मला द्यायचा होता की जेणेकरून हा कोर्स तुम्हाला महानिर्मितीसाठी म्हणजे स्पेशली जे विद्यार्थी महानिर्मिती टेक्निशियन 3ला टार्गेट करता ITIचे विद्यार्थी त्यांच्यासाठी हा उत्कृष्ट कोर्स आहे। प्लस महावितरण नॉनटेकसाठी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होईल। आता ITI वॅकन्सी आहे, डिप्लोमा वॅकन्सी आहे किंवा अकाउंट असिस्टंट आहे, BCom बेस, BBA बेस आणि प्लस तुमचं महापारेषणसाठी जे विद्यार्थी आता तयारी करत आहे, अजून एक्झाम झालेली नाही आहे EE आणि ITIची, तर तीसुद्धा एक्झाम जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे किंवा त्याच्या पुढे सुद्धा होऊ शकते। त्यासाठी अतिशय चांगला कोर्स आपण इथे आणलेला आहे मित्रांनो, पूर्ण सिलेबस इथे घेणार आहे। हा जो कोर्स आहे मित्रांनो हा तुम्हाला 1 वर्ष व्हॅलिडिटी देईल, म्हणजे 1 वर्षापर्यंत तुम्ही हा कोर्स यूज करू शकता किंवा आपल्या ॲपवर आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्हाला तो कोर्स मिळून जाईल। 999 म्हणजे 999 याची प्राईस आपण सध्या ठेवलेली आहे। पुढे कंटेंट जास्त ॲड झाल्यानंतर, कंप्लीट झाल्यानंतर पुढे त्याची प्राईस वाढवू शकते। ठीक आहे, सध्या आपण 999 त्याची प्राईस ठेवलेली आहे। सध्या एक साधारण 20 ते 25 व्हिडिओज त्यामध्ये किंवा लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील। रेकॉर्डेड बॅच आहे, तुम्हाला स्पेशली सांगतो रेकॉर्डेड बॅच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आणि फ्रेश लेक्चर्स आहे, असं नाही की 1 वर्ष आधी 2 वर्ष आधीचे नाही आहे, फ्रेश लेक्चर्स आहे। आणि फॅकल्टी म्हणजे तुम्हाला जे काही शिकवणार आहेत किंवा जे काही फॅकल्टी आहेत, जे टीचर आहेत ते आहेत स्वप्नील हिवराळे सर, अतिशय उत्कृष्ट त्यांचा अनुभव आहे मॅथ्स रिजनिंगचा
आणि ते टोटली डेडिकेटेडली मॅथ्स रिझनिंगचे लेक्चर मागच्या 4-5 वर्षापासून डेडिकेटेडली घेत आहे आणि अतिशय चांगली प्रॅक्टिस आहे. अतिशय चांगले ट्रिक्स तुम्हाला इथे बघायला मिळतील किंवा शिकायला मिळतील, जेणेकरून बघा तुम्ही जे मॅथ्स रिझनिंगचा जो काही पोर्शन तुम्ही सोडवता एक्झाममध्ये, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे की तो पोर्शन असा खूप काही टफ राहत नाही, परंतु त्यामध्ये वेळ खूप जातो. तुम्ही जर ट्रिक्स या वापरल्या, जे आता ट्रिक्स हिवराळे सर शिकवणार आहे, स्वप्नील हिवराळे सर, ते जर तुम्ही वापरल्या तर तुमचा वेळ अतिशय जास्त तिथे वाचेल, जेणेकरून तुम्हाला टेक्निकलवर जास्त लवकर कन्वर्ट होता येईल आणि टेक्निकलला तुम्हाला जास्त वेळ देता येईल. ठीक आहे, म्हणजे वेळ वाचण्यासाठी तुम्हाला ट्रिक्स आवश्यक असतात. सरळ सरळ तुम्ही जर मॅथ्स सोडवत बसले किंवा रिझनिंग सोडत बसले तर तुम्हाला भरपूर वेळ लागतो. ज्या मॅथ्सच्या प्रॉब्लेमवर किंवा रिझनिंगच्या प्रॉब्लेमला तुम्हाला 2 मिनिटं लागतात, इथे तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. तिथे तुम्हाला हा कोर्स देतो आहे, परंतु तुम्ही जेवढी प्रॅक्टिस जास्त कराल तेवढं तुमचं चांगलं. बाकी गायडन्स वगैरे तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओच्या थ्रू देतच राहतो, यूट्यूब व्हिडिओच्या थ्रू. तर मित्रांनो, वन इयर याची व्हॅलिडिटी राहणार आहे. ज्या दिवशी तुम्ही कोर्स परचेस कराल तेव्हापासून 1 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी राहणार आहे. आणि प्लस याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहे. तुम्ही एक व्हिडिओ 10दा 50दा 100 वेळा कितीही वेळा बघू शकता. काही काही ठिकाणी तुम्हाला लिमिटेड रिस्ट्रिक्शन राहतं, जेणेकरून तुम्हाला व्ह्यूज जास्त मिळत नाही. 7 व्ह्यूज 10 व्ह्यूज असे मिळतात, पण तो अनलिमिटेड व्ह्यूज आपण इथे दिलेले आहे. आणि प्लस हा जो कोर्स आहे हा मोबाईलच्या अँड्रॉइड मोबाईलवर तुम्हाला ॲक्सेस करता येईल किंवा आपलं जे इंजिनियर मोबाईल ॲप आहे ते डाउनलोड करता येईल. अतिशय उत्कृष्ट कोर्स डिझाईन करण्यात आलेला आहे स्वप्नील हिवराळे सर यांच्याद्वारे, किंवा ते तिथे फॅकल्टी आहेत किंवा ते तुम्हाला ते पूर्ण शिकवणार आहे. पूर्ण सध्या 20 ते 25 व्हिडिओज तुम्हाला तिथे ॲपवर दिसून जातील पुढच्या काही ड्युरेशनमध्ये. म्हणजे बघा, साधारण 1 ते सव्वा महिन्यामध्ये म्हणजे हा कोर्स कंप्लीट होईल, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप तिथे अभ्यास करता येईल. मित्रांनो, त्यासाठी आपलं ॲप आहे इंजिनियर मोबाईल ॲप. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलं असेल तर ते डाउनलोड करून ठेवा, नसेल केलं तर, आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक आहे. आणि प्लस तिथे तुम्हाला हा कोर्स म्हणजे याचं बॅनर तुम्हाला दिसून जाईल, तुम्ही साईडमध्ये बघू शकता. तुम्हाला हे बॅनरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्हाला कोर्स परचेस करायचा. जसं तुम्ही कोर्स परचेस कराल तसं तुम्हाला त्याचा ॲक्सेस किंवा व्हिडिओजचा ॲक्सेस मिळून जाईल. सध्या 20 ते 25 व्हिडिओज रिझनिंग ॲप्टिट्यूडचे वगैरे अपलोड झालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला महानिर्मिती, महापारेषण, महावितरण, स्पेशली ITI प्लस डिप्लोमा आणि प्लस नॉन टेक्निकल म्हणजे BCom बेस, BBA बेस जे काही एक्झाम आहे अकाउंट असिस्टंट, त्यासाठी सुद्धा कामात पडेल, किंवा तुम्ही MPSCसाठी सुद्धा त्याचा उपयोग घेऊ शकता, असे हे लेक्चर तयार करण्यात आलेले आहेत. तर या रिलेटेड तुमचे काही क्वेरीज असेल किंवा तुमचे काही कमेंट असतील मित्रांनो, तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा तुम्ही जेव्हा आपला ॲप डाउनलोड करता तिथे तुम्हाला चॅट बॉक्स मिळतो. चॅट बॉक्समध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता, मी त्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. काही तुमची क्वेरी या कोर्स रिलेटेड काही क्वेरी असेल तर तुम्हाला ते क्वेरीचं उत्तर तिथे मिळून जाईल. ठीक आहे, तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी माहिती, चांगली न्यूज तुम्हाला मिळाली असेल. एक अतिशय चांगला नॉन टेक्निकलसाठी आणि मॅथ्स रिझनिंगसाठी अतिशय चांगला कोर्स आपण सुरू करतो आहोत. बरेचसे विद्यार्थी त्यासाठी मला भरपूर कमेंट्स करत होते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून एखादा विद्यार्थी कोर्सच्या रिलेटेड काहीतरी माहिती घेत असेल तर त्याला ही माहिती मिळेल आणि त्याचाही कुठेतरी फायदा होईल. आणि प्लस आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इंजिनियर मोबाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वरच्यावर माहिती आणि अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद मित्र.